जय शिवराय शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, आज तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मिंगचा प्रोजेक्ट दाखवणार आहे. हा आपला 10,000 पक्ष्यांची कॅपॅसिटीचा शेड आहे मित्रांनो. एकूण याच्यामध्ये जवळजवळ 10,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम आपण केलेलं आहे आणि सध्या याच्यामध्ये 5,000 पक्षी आहेत. कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मिंग काय असतं, त्याची अट कशी असते किंवा त्याची पात्रता कशी असते किंवा त्याच्यामध्ये पक्षी किती दिवसांनी आपल्याकडे येत असतो, पक्ष्यांचं संगोपन कसं करतात, कंपनीचं काय आणि कसं नियोजन असतं, प्रॉफिट आणि खर्च कसा होतो, निव्वळ नफा आपल्याला किती राहतो, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, शेड शेड हे स्वतःला स्वखर्चातून बांधावं लागतं. भांडी असतील, लाईट फिटिंग असेल, आजूबाजूला बांधायची जी नेट असेल किंवा तारपाल असेल, फॅन असेल किंवा त्या व्यतिरिक्त शेडच्या आजूबाजूला जे झाडं लावायची असतील, हे सगळं आपल्याला स्वतःलाच करावं लागतं मित्रांनो. आता शेड कसं करावं, तर हवा खेळती असावी, सूर्यप्रकाश त्या शेडमध्ये येण्या जाण्यासाठी ॲटलिस्ट थोडीफार जागा असावी. शेडचा जो पत्रा असतो तो सिमेंटचा वापरावा. त्या शेडमध्ये फॉगर सिस्टम लावावी. शेडमध्ये व्हेंटिलेशन व्यवस्थित असावं. खाद्य ठेवायला योग्य अशी जागा असावी. आता सगळ्यात मेन गोष्ट येते मित्रांनो, कंपनीचा करार. जनरली कंपनीचा 2 वर्षाचा करार असतो मित्रांनो. कंपनी आपल्याला काय देते या कराराच्या अंतर्गत, तर आपल्याला कंपनी 1 दिवसाचा पक्षी देते, सोबत खाद्य देते, मेडिसिन देते, वॅक्सिनेशन देते, डॉक्टरची व्हिजिट असते आणि त्या डॉक्टरच्या गाईडलाईननुसार सगळ्या काही गोष्टींचं नियोजन असतं. आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला मेहनत करावी लागते. शेड शेड आपलं स्वतःचं असतं, पाणी आपल्याला स्वतःचं वापरावं लागतं, लाईट आपल्याला स्वतःची वापरावी लागते. आपण ज्यावेळेस करार करतो कंपनी सोबत, त्यावेळेस कंपनीला आपण काय काय डॉक्युमेंट द्यायचे असतात किंवा कंपनीला काय काय लागत असतात, तर शेडच्या जागेचा उतारा लागत असतो, सोबत 2 चेक लागत असतात. जर तुमचं शेड किंवा तुमचं शेत ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असेल, ग्रामपंचायतीची नोंद लागते. जर नगरपालिकेच्या हद्दीत येत असेल तर नगरपालिकेची नोंद लागते. तुमच्या शेडच्या जवळपास गाडी येण्या जाण्यासाठी रस्ता ॲटलिस्ट असावा, जेणेकरून 4 व्हीलर तुमच्या शेडपर्यंत पोहोचेल. आता एकंदरीत या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आपलं नियोजन कसं असतं, तर कंपनी आपल्याला 1 दिवसाचा पक्षी देत असते. 45 दिवसांनी तो पक्षी विक्रीसाठी येत असतो मित्रांनो. आणि जनरली 45 दिवसात त्याचं 3 किलो वजन आलंच पाहिजे. सुरुवातीला बल्ब लावून आपण त्याला हिटिंग देत असतो. नंतर खाली तूस टाकत असतो. नंतर 7 दिवसांनी परत त्याला हिटिंग द्यावं लागत असते मित्रांनो. 3ऱ्या आणि 6व्या दिवसाला कंपनीच्या मार्गदर्शनाखालीच त्याला लसीकरण करावं लागतं मित्रांनो या पक्षींना. 1 ते 12 दिवसापर्यंत आपण त्यांना प्री स्टार्टर देत असतो मित्रांनो, खाण्यासाठी खाद्य म्हणून. 13 ते 30 दिवसापर्यंत आपण त्यांना स्टार्टर खाद्य देत असतो मित्रांनो. 30 ते 40 दिवसापर्यंत आपण त्यांना फिनिशर नंबर 1चं देत असतो आणि 40 ते 45 दिवसाच्या मध्यंतरी त्यांना आपण फिनिशर नंबर 2 देत असतो मित्रांनो. आता आपले हे 5,000 पक्षी आहेत, यांना जवळजवळ 350 ते 400 पोते खाद्य लागेल मित्रांनो. 45 दिवसात या संपूर्ण पक्ष्यांचं वजन जर आपण कॅल्क्युलेट केलं तर अंदाजित 10 ते 11 टन आपला अंदाज हा आहे मित्रांनो. तर 5,000 पक्ष्यांना आपण जनरली खाद्यासाठी 150 ते 180 पर्यंत भांडे लागत असतात मित्रांनो. आणि पाण्याचे भांडे हे जवळजवळ 160 ते 190 पर्यंत लागतात मित्रांनो. आणि एकंदरीत या सगळ्या प्रोजेक्टमध्ये काय आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, तर आपली जी दिवसभराची मेहनत असते ना मित्रांनो, तर ती मेहनत कशी असते. सगळ्यात अगोदर सकाळी म्हणजे भांडी धुणे, खाद्य टाकणे, नंतर पाण्याचा पीएच चेक करणे. जनरली पाण्याचा पीएच काय राहायला पाहिजे, 5 किंवा 6 हा एवढा पीएच पाहिजे. निवाऱ्याची व्यवस्था करून देणे. जर तसा विचार केला ना मित्रांनो, मोजून दिवसभरातून 2 किंवा 3 तासच काम असतं मित्रांनो. दिवसभर तुम्हाला एंगेज राहायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही शेती करत असाल तर शेतीच्या जोडीला तुम्ही असा प्रोजेक्ट करू शकता आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये कमी दिवसात खूप चांगलं असं उत्पन्न मिळवू शकता मित्रांनो. आणि पक्षी लहान असतो तेव्हा हिटिंग टेम्परेचर जास्त द्यावं लागतं मित्रांनो, कारण त्याला थंडी सहन होत नाही. आणि जेव्हा तो पक्षी मोठा होतो त्याला हिटिंग आणि टेम्परेचर कमी करावं लागतं, कारण पक्षाच्या अंगामध्ये खाद्य खाऊन गरमी जास्त वाढलेली असते. त्या कारणाने त्याला हिटिंग कमी करावं लागते, टेम्परेचर कमी करावं लागतं मित्रांनो. फीड दिवसातून 2 वेळेस टाकत जा. याचं कारण असे, जोपर्यंत त्या फीडचा वास येतो ना मित्रांनो, तोपर्यंत ते जे पक्षी असतं ना ते फीड उचलतं, आणि ज्यावेळेस वास चालला जातो ना तर ते फीड उचलत नाही. म्हणून तुम्ही दिवसात 2 शेड्यूल बनवा, जेणेकरून सगळं फीड उचलेल तुमचा पक्षी आणि त्याच्या पोटाला लागेल. मॉर्टॅलिटी रेशिओ कसा असतो, तर कंपनीचा एकंदरीत त्यांनी अंदाजा पकडलेला आहे 5.5% कंपनीचा मॉर्टॅलिटी रेशिओ असतो मित्रांनो. तर 5,000 पक्ष्यांमध्ये उत्पन्नाचा जर विचार केला तर आपण जवळजवळ 1.5 ते 2 लाख पर्यंत आपण अंदाजित उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो या संपूर्ण लॉटमधून. ते आपल्या नियोजनावर, आपल्या मॉर्टॅलिटी रेशिओवर किंवा या सगळ्या गोष्टींवर एकंदरीत अवलंबून असतं मित्रांनो. तर व्यवसाय कुठलाही करा मित्रांनो, तर आपल्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे. तुम्ही कितीही बिझी असाल ना, तर त्या बिझी शेड्यूलमधून थोडाफार टाइम जर तुम्ही अशा एखाद्या व्यवसायाला देऊ शकलात ना, तर 100% व्यवसाय करा मित्रांनो. तर एकंदरीत सांगायचा माझा एवढाच हेतू होता.
की आम्ही एवढं सगळं शेताचं काम वगैरे करून सुद्धा जर असे इतके पक्षी जर सांभाळू शकतो मित्रांनो, तर तुम्ही छोट्या लेवलने का करत नाही? तेही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतं. तर माहिती कशी वाटली नक्कीच सांगा मित्रांनो. थांबतो इथं. जय शिवराय.